बघा, मुळात काँग्रेस काय सांगताय की उद्धव ठाकरेजींना संपवून उद्धव ठाकरे संपलेले नाही. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनाही संपवण्याच्या वल्गना झाल्या त्या काळात. पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा हे काँग्रेसवाले करतायत. संपले. तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? शिवसेना संपली नाही, शिवसेना संपणार नाही. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुन्हा उसळी घेऊ. आणि भारतीय जनता पक्षाची ही कूटनीती आहे. याला संपव, त्याला संपव, हा पक्ष फोडा, याला विकत घ्या. एकनाथ शिंदेच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं. आमच्या भाजपा, मोदी, शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत, जे त्यांच्या बरोबर आहेत, त्यांना सोडत नाही. सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते. त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेना बाजूला करून नवा उदय समोर. उदय सामंतांचं नाव घ्या ना. उदय सामंतांचं नाव घ्या. डावसला घेऊन गेले. त्यांना समोर केलं जाईल. उदय सामंत यांच्या बरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात. शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे.